नमस्कार. आजीच्या हातची चव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज मी तुम्हाला जरा वेगळी भाजी दाखवणार आहे. विशेषतः नगर भागात काही आम्हाला कधी दिसली नाही, ती खाली पुणे जिल्ह्याचा पूर्ण पट्ट्यातही नाही दिसली. हे पाय ह्या काड्या आहेत. कशाची? त्याला देठ असं म्हणतात. खूप पानं होती, दाट अशी पानं होती. पण परवा सोमेश्वरहून आम्हाला यायचं, मग सामानाच्या गर्दीनं मी ती पानं सगळी काढून टाकली आणि फक्त एवढंच ठेवलं. आता जेव्हा आपल्याला भाजी करायची तेव्हा त्याला हा भाग जो असतो, पानं जिथून काढली तेवढा भाग फक्त काढायचा. म्हणजे थोडक्यात शेवग्याच्या शेंगासारखंच हे फ्राय शेवगा जसा करतो तसंच हे काढून टाकायचं. आणि पहा थोडंसं त्याला निघतंच आहे, तेही काढायचं असं. आणि मग याचे तुकडे करायचे. पहा असे हे पहा, हे हा एक तुकडा निघाला त्याचा. आता एक कोवळा जर असेल ना तर त्याचं वरचं देठं काढायचीच नाही, साल. पण जर निब्बर असेल तर थोडंसं काढायचं. आता उकडल्यानंतर त्याचा गाळ होतो, म्हणून बाकी काही करायचं नाही याला. फक्त अशा सोलून घ्यायच्या आणि सगळ्या सोलून घेतल्या की मग फक्त फोडणी द्यायची. त्यावेळेस मी तुम्हाला सांगते कशी द्यायची ती. तर असे सगळे तुकडे आपण करून घेणार आहोत. हे पहा, हे सर्व देठं मी सोलून घेतले, शेवग्याच्या शेंगासारखेच अगदी. पण जास्त नाही काढायचे, काही मगज ठेवायचा तर आतला मगज खाता येत नाही तसा, म्हणून ते तसे ठेवलेले आहेत. ही चांगली मी धुवून घेणार आहे 2 पाण्याने. अर्थात स्वच्छच आहे, त्याचं वरचं आवरण आपण काढून टाकले. हां, हे पहा 2 पाण्याने आता आपण काढून टाकले ते सर्व. आणि आता याला फक्त फोडणी द्यायची. फार सोपी भाजी. चमचाभर तेल टाकायचं, जास्त तेलही वापरायचं नाही त्याला. आणि जिरं, मोहरी, लाल तिखट आणि थोडंसं आलं लसूण याची पेस्ट टाकणार आहे. बाकी काही टाकायचं नाही त्याला. मसाला कमी. आणि 10 मिनटं साधारणपणे आपल्याला ती शिजवायचे. हे देठ म्हणतात. अशी म्हण आहे, मटण खावा हाडाचं भाजी खावी काढायची. त्याच्यामध्ये जे कॅल्शियम म्हणतो आपण, त्या हाडांना पोषक. हाडके जसे मजबूत काड्या होतात तसे आपली हाडं मजबूत होतात, म्हणून ह्या खायच्या. खरं अशी जाड जेवढी मिळतील ना तेवढी फार उत्तम. पण आता सारखे नसतात ना. मी 2-3 पेंड्या आणल्या होत्या, केल्या 2 वेळा. खूप सुंदर लागल्या, टेस्टी लागल्या. तर पहा, मोहरी थोडीशी टाकते मी त्याच्यामध्ये. मोहरीचं तडतडणं बंद झालं की मगच आपल्याला जिरं टाकायचे. आणि लागत काहीच नाही. फोडणीला हिंग, जिरं, मोहरी, थोडीशी हळद आणि 1 चमचा लाल तिखट. हे टाक. आता हे जे आहे आलं लसूण पेस्ट, ती त्याच्यामध्ये टाकायची. छान लागते ती मधून अजून त्याचं. आता त्याच्यातच आपल्याला थोडीशी हळद टाकायची. पहा, आणि साधारण अर्धा चमच्याला थोडंसं तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट करू शकता, आणि नको असेल तर तेही नका करू. आणि त्याच्यातच आपण लगेच मीठही टाकायचं चवीनुसार. आता खसका उठायला लागला म्हणजे परत आपली फोडणी आणि हे आता टाकून द्यायचं आपलं त्याच्यात. भाजी ही सोपी भाजी, काही करावं लागत नाही. पण एखाद्या भाजीला सप्लिमेंट म्हणून मुलांचे हाडं बळकट होण्यासाठी, असं मी सांगितलं म्हणीप्रमाणे, हाडं बळकट पाहिजे असतं त्या काळांची भाजी खाल्लीच पाहिजे. किंबहुना इतर भाज्या निवडतो. आणि पाच थोडंसं पाणी टाकलं बस. हां, हे पहा 10 मिनटं आता मंद गॅसवर, फुल नाही, 10 मिनटं वाफेवर होऊ द्यायच्या. पॅक केलं आता झाकण आणि छान वाफेने होते. तर पाहता पाहता मात्र माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंटद्वारे मला जरूर कळवा की देठाची भाजी तुम्ही खाता ना, नक्कीच खावी. इकडे पितृपक्षामध्ये मात्र पित्र जेवायला घालतात श्राद्धाच्या वेळेस, त्यावेळेस त्याला ही भाजी आवश्यक असते. पण आमच्या नगर जिल्ह्यात नाही आहे, तसं मिळत पण नाही, कमी प्रमाणे त्याचं. तर असं ह्या देठाचं महत्त्व. याला देठसं असंही म्हणतात काही ठिकाणी, पण इथे मी बहुतेक ऐकलं ते देठाचीच भाजी म्हणतात. तर पाहूया आता 10 मिनटानंतर आपण मग कढई उघडू. हे पहा, बरोबर 10 मिनटं झालेली आहे.
आता आपण त्याचं झाकण उघडून पाहूया. बरोबर झालेले फ्राय झाले छानपैकी. आता आपण ते काढून घेऊ. पहा, त्याच्यानं 2 प्रकार आहेत बरं का. एक लाल आहे आणि एक हिरवा आहे. जो मिळेल ना त्याच्या केल्या तरी चालतील. ही भाजी खायला पौष्टिक. मी सांगितलं ना जरा काय म्हणतात, भाजी हाडाची खायची, मटण हाडाचं खायचं आणि भाजी काढायची खायची. कोणत्या मोठमोठ्या देठ असतील ना ते सुद्धा त्याच्यामध्ये घ्यायचे असतात आपल्याला. तर अशा प्रकारे जर भाजी खाल्ली तुम्ही तर हाडं नक्की बळकट होतात. झाडाला बळकट करणाऱ्या ह्या फांद्या रुपये खोडच असतं, काही फांद्या काही खोड. तर असं हे इतकं सुंदर लागतं चोखून खायचं आणि नंतर मग चावून खायचं देठ. तर पौष्टिक कॅल्शियमयुक्त असं मिळतं. शिवाय आपल्याला व जीवनसत्वही याच्यातून भरपूर मिळतात. तुम्ही नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर करून कमेंटद्वारे मला जरूर कळवा व चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर मग करालच नक्की, खात्री आहे मला. धन्यवाद.